येतात ही कायले मारतात ना लहान पटराली. हे 25 बकऱ्या आहेत. ते पण मावशी चारायला नेते जंगलामध्ये 12 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता आणते वापस. पाऊस वगैरे आला तर लवकर आणते बकरे. बघू शकता आपण किती साऱ्या बकऱ्या आहेत. एवढ्या साऱ्या बकऱ्या 25 बकऱ्या एकूण घरी आपल्या. आणि काही बकऱ्या गाभण आहेत त्या पण पिले वगैरे देईल आता. हे पातू मस्त आहे. अंगावरचं पात्रू आहे मित्रांनो हे. ठीक आहे का. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज लेट उठलो झोपून कालच्या थकव्यामुळे. काल तिकडे MP मध्ये गेलो होतो मध्य प्रदेशमध्ये तर थकवा होता. आता आज काही झोप उघडली नाही. आज लेट उठलो. चला म्हणलं ब्लॉग बनवायचं विसरूनच गेलो होतो. चला दाखवते तुम्हाला सकाळी आता टोन वगैरे कसाचे आहे. आणि ही किरण आहे. ही आई बापूला पकडून आहे बघू शकता. आणि इकडे काकाजी बसले आहेत. इकडे काकाजी वगैरे बसले आहेत. आणि आपल्या घरचा कुत्रा. हा कुत्रा आहे आपल्या घरचा. तर इकडे बाबा आपल्या घरच्या बकऱ्यांले ते रात्री जेवण वाचलेवाले चारत आहेत. ती कारी बकरी आणि लाल बकरी आहेत. बाबा जेवण चारत आहेत त्यांना. घरी कोंबड्या पण आहेत. 15-20 कोंबड्या आहेत. 15-20 बकरे आहेत होऊ शकता आपण. त्याला पण चारणं का. 2 बकऱ्याला चारून झालं. काही बकऱ्याची वाट पाहता. या मोठी बकरी आहेत घरच्या. हे पाटर आहे बकऱ्यांचे पिले. बाबा चाराच सकाळी उठून त्यांनी चारा टाकला होता बकऱ्याला. दाखवते बकऱ्या किती काय तर घरी मोजून सनी. हे कोंबड्या आपल्या घरच्या इतक्या साऱ्या कोंबड्या आहे घरी. ह्या बकरीच्या पायाखाली कोंबडी पिल्लू दबलं होतं. आपल्या घरामागचा व्ह्यू आहे. इकडे बकऱ्यांचे झोपडे वगैरे आहेत. तुम्ही फॉर्म म्हणतात आम्ही झोपड्यामध्येच बांधतो बकऱ्या वगैरे कोंबड्या. हे आपल्याकडे सगळ्या बकऱ्या आहेत. किती बकऱ्या तुम्हाला दाखवते मोजून सनी. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 मित्रांनो. तर 25 बकऱ्या आहेत घरी एकूण. मावशी चारायला नेतात त्या बकऱ्या. मावशी चारायला घेऊन जाते बकऱ्या. मावशीला पैसे द्यायला लागते बकऱ्या चाराचे. ते घेऊन जाते जंगलामध्ये चारायला. बकऱ्या पोसणं म्हणजे चांगलं आहे. कारण बकऱ्याचे जर आपला धंदा व्यवसाय जर पैशाची अडीअडचण नसली तर आपण 12-1 वाजला 12 वाजले म्हणजे बकऱ्या घेऊन जाते जंगलामध्ये चारायला. ह्या सगळ्या बकऱ्या आपल्या घरच्या आहेत. 2 बकऱ्या होत्या घरी पहिले. 2 बकऱ्याच्या इतक्या 25 बकऱ्या झाल्यात. मावशी पाणी पाजत आहे बकऱ्याले. आणि मावशी झोपडा आहेत. मावशी त्या झोपड्यात राहते. ही मावशी पहा कशी पाहत येतात. बकऱ्याला पाणी पाजत आहेत. ही बकरा पाणी पित आहे आपल्या घरच्या. ह्या कोंबड्या पण भरपूर आहेत. कोंबड्या आपल्या घरी 50 कोंबड्या घरी. आता कोंबडीचे पिले कोंबडीनं 3-4 कोंबड्या त्यांनी पिले फोडले. अंडे फोडून पिले दिले आहेत. बाबा ते वाचलेलं जेवण चरत आहेत बकऱ्यांना. तर चला तुम्हाला दाखवते बकऱ्या. रात्री कुठं बांधतो आपण. तर हे झोपडं बघा इथं बकऱ्या बांधतो आपण. इथे आता झाडझूड वगैरे केली पप्पाने सकाळी उठून सनी. ते मुतून सनी मुतू ओला करून ठेवलं तर आगून लुंड्या होते. तर पा ओली जागा आहेत. इथून झाडझूड केली बाबांनी. हे झोपडं आहे आपलं बकऱ्या बांधाच्या. इथे बांधतो आपण 25-30 बकऱ्या घरच्या. बघा अंदरून असं आहे झोपडा आपला. ह्या झोपड्यामध्ये आपण बकऱ्या बांधतो. पाऊस आला तर मावशी घेऊन जाते चाराले बकऱ्या. आणि संध्याकाळी 5-5:30 वाजता घेऊन येतात. पाऊस वगैरे आला तर लवकर आणा लागतात. इतक्या साऱ्या बकऱ्या आहेत. आणि आपल्या घराची मागची भिंत आहेत. ह्या बकऱ्या आहेत आपल्या घरच्या.
सर्दी झाली आहे मित्रांनो, त्या सर्दीच्याने बरं वाटत नाही म्हणून झोप पण नाही उघडली. आणि रात्री मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो, MP मध्ये सवसरमध्ये, तर त्याच्यानं थकवा होता. ते दिवसभर गाडी चालवत तर माणसाचं डोंगण दुखून गेलं होतं. त्या वेळेत आपल्या घरच्या पाहू शकता 25 बकऱ्या घरी एकूण पुऱ्या. जर पैशाची अडचण असली तर आपण एखादी बकरी विकून सनी आपण आपली गरज भागवू शकतो. तर चला कोंबड्या दाखव तुम्हाला घरी. त्या कोंबड्या परत आहे तिकडे. त्यांना बोलवतात तिकडे. भांडे वगैरे मावशीने धुवायला काढले तर त्या तिकडे गेल्या आहेत कोंबड्या खाले. तिकडं सितार वगैरे असतात तर जेवणाच्या वाचलेवालं पाहू शकता किती साऱ्या कोंबड्या आहेत. तर पा कसा करतात. हे गावरानी कोंबड्या आहेत सगळ्या. पुरा गावरानी माल आहे आपल्या घरी. गावरानी बकऱ्या आहेत, गावरानी कोंबड्या आहेत. मावशी भांडे वगैरे घासत आहे. आता पाणी ठेवलं आहे चुलीवर आंघोळ करायसाठी, गरम पाणी. इकडे कोयऱ्याचे वेळ, दोडक्याचे वेल वगैरे आहेत. कोयरं समजते ना तुम्हाला. पाणी वगैरे म्हणलं तर एक बकरी आहे घरी बनले तिकडं. ह्या मागच्या दरवाजा आपल्या घराच्या. हिचे पण पिले आहेत कोंबडीचे. तो एक कोंबडा तिकडे आहेत. आणि इकडे काकाच्या घराचं काम चालू आहेत. काकाच्या स्वतः मिस्त्री आहेत, काका बांधतात आणि मी पण मिस्त्री आहे. इकडे दोडक्याचे वेल वगैरे लावले त्या घरच्या काड्या आहेत. जर गॅस वगैरे संपली तर ह्या काड्या चुलीमध्ये पेटून स्वयंपाक करावा लागतो. असा आपला निघ टाका. इथं भांडे वगैरे धुतात. आज नळ नाही आले त्याच्यानं आईनं पाणी बाहेरून आणलं दुसऱ्या घरून. आमच्या इकडले नळच नाही सुरले यार चपराशीनं गावातल्या. बघू शकता मित्रांनो किती साऱ्या बकऱ्या आहेत आपल्या घरी. तर कारण अडचणीत काम पडतात ह्या.